काल मनोज जरांगे पाटलांनी आंतरवलीत अभ्यासकांना येण्याचं आव्हान केलं, त्याप्रमाणे मी काल बैठकीत सहभागी झालो. बैठकीला जाण्याच्या पूर्वी आंतरवलीत जरांगे पाटलांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या बऱ्याच लोकांनी मला फोन केला होता की तुम्ही येऊ नका आणि इथं तुमच्या विरोधात काही लोक बोलणार आहेत, गोंधळ घालणार आहेत, तुम्हाला बदनाम करण्यासाठी काहीतरी अंगावर येतील, तुम्ही नाही आलेलं बरं आहे. मी त्यांना म्हणालो होतो की मला समाजाच्या हितासाठी, समाजाला खऱ्या गोष्टी कळाव्यात आणि मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आरक्षण मराठ्यांना नेमकं कसं मिळतं हे सांगण्यासाठी मला यायचं आहे. मराठवाड्यातल्या कोट्यावधी मराठ्यांना, ज्यांच्या नोंदीच नाहीत, अशा मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल हे समजावून सांगण्यासाठी यायचं आहे. तुम्ही मेसेज केल्यामुळे मी आलोय, जरांगे पाटलांनी आव्हान केले म्हणून आलोय आणि मी येणार आहे. भांडणंच करायचे असतील तर तेवढा आपले बी दम आहे माझ्यात बी, आणि माझा अनुभव पण आहे. मी मराठवाड्याने महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितलं, 40 अभ्यासक माझ्या अंगावर आल्यावर सुद्धा मी कशा पद्धतीनं उत्तर दिले आणि माझी भूमिका काय हे त्यावेळेस अत्यंत संयमानं समजून सांगितलेली होती. पण ठीक आहे, माझ्या मराठा समाजावर माझा विश्वास आहे, माझा विश्वास होता. मी त्यांना सांगत होतो की समाजाची अपेक्षा आहे की मी आंतरवलीला जावं आणि मनोज दादांना खऱ्या गोष्टी सांगाव्यात. त्याप्रमाणे मी तिथं आंतरवलीला आलो होतो. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतंय की योगेश केदार हा आधीच का सांगत नाही, का बोलत नाही, म्हणून ह्या गोष्टी कधी संभ्रमात असू नयेत. मी भांडणाला भिणारा माणूस नाही, समाजाला अंधारात ठेवणारा पण माणूस नाही. आपल्या भूमिका ज्या स्टेजवर असतात त्याच आतमध्ये असतात, हे मी आजपर्यंत दाखवत आलेलो आहे. मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात सुद्धा भूमिका घ्यायची नीतिमत्ता दाखवलेला आपण माणूस आहे. त्यामुळं मराठा समाज बांधवांचा माझ्यावर विश्वास जो होता तो काल सार्थ ठरला. माझं लोकांनी आंतरवली सुद्धा अत्यंत उत्साहानं स्वागत केलं आणि मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं शेकडोंच्या संख्येनं मला फोन यायला सुरू झालेले आहेत की दादा बरोबर आहे तुमचं म्हणणं की ज्यांच्या नोंदीच नाहीत अशा मराठ्यांना सध्याच्या GR मधून आरक्षण मिळणार नाही. मी जरांगे पाटलांनाही समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो की दादा ह्या GR मध्ये तुम्ही सुधारणा करा असं म्हणताय, काय सुधारणा केल्या विचारल्या पाहिजे, पण माझं मतच त्या GRच्या संदर्भानं चुकीचं वेगळं आहे. त्या GR मध्ये कितीही सुधारणा केल्या तरी ज्यांच्याकडं मराठा नोंदी आहेत आणि कुणबी नोंदी नाहीत असे एकालाही ते आरक्षण देता येणार नाही. ही माझी भूमिका आझाद मैदानावर जी होती तीच कालही कायम होती. त्यामुळं ते पाटलांनी परत मान्य केलं की ह्या GR नुसार सगळ्या मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, सरसकट आरक्षण देता येत नाही. हे काल जरांगे पाटलांनी मान्य केलं. काल मला मनोज जरांगे पाटलांना अजून एक गोष्ट सांगायची होती की हायकोर्टामध्ये केस सुरू आहे. त्या केसमध्ये न्यायमूर्ती घुगे साहेबांच्या समोर अशी चर्चा झाली आहे की मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवलेला आहे, तर तुम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये का देत नाही, मग मराठ्यांचं म्हणजे ओबीसीचं उपवर्गीकरण करून देता येईल का नाही, असा प्रश्न तिथं झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरल साहेबांनी असे शब्द दिला, अशी ग्वाही दिली की बाबा ठीक आहे, आम्हाला ते करता येतं, राज्याच्या हातात ती गोष्ट आहे. जे मराठा जातीचे लोक आहेत, ज्यांच्या शब्दापुढं मराठा आहे, प्रमाणपत्रावर मराठा आहे, सर्टिफिकेटवर मराठा आहे, खासरा पत्रकावर कधीतरी पूर्ण मराठा आहे, अशा मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षणाचा लाभ देण्याची संधी निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि आता म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे कुणब्यांसाठी करणं होतं, नोंदींसाठी करणं जेवढं आतापर्यंत भरपूर झालं, आता जे मराठा आहेत ह्या 3 वर्षात पहिल्यांदा आपण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे, ही माझी भूमिका होती. काल मी मनोज जरांगे पाटलांना त्यांची त्यांना असं वाटलं की मीडिया पुढे मी काही बोलल्यावर मीडिया कॅप्चर होतो किंवा मीडिया न्यूज होते असं ते बोलले. त्यानंतर मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, मीडियाच्या समोर आपल्याला काही गोष्टी जर बोलता येत नसतील आणि काही बोलू नये, पण आपण दोघंजण आतमध्ये 5 मिनिटासाठी बसू. त्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो, आपलं आरक्षण कसं बसणार आहे, कायदा काय आहे हे सांगायचं माझी भूमिका होती. आणि ज्या लढत असताना काही गोष्टी
ह्या जाहीर करायच्या नसतात, पब्लिक करायच्या नसतात. ते आधीच जर आपण काही समजा सांगितलं तर त्याच्या विरोधात एक यंत्रणा तयार होते. म्हणून मला मीडियाच्या समोर काही बोलायचं नव्हतं, पण जरांगे पाटलांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. मी आतमध्ये काही भेटणार नाही अशा पद्धतीनं बोलले आणि आज ती क्लिप काहीतरी त्यांची लोक फिरवायला लागलेले आहेत असं दिसते. मला मान्य आहे मी मंत्री नव्हतो राज्याचा किंवा मी मोठा व्यावसायिक असं माणूस आमदार नव्हतो, त्याच्यामुळे त्यांना मला आतमध्ये रूममध्ये बोलायला माझ्याविषयी सोबत त्यांना अडचण असेल. अनेक हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटलांना खोलीत बसून मंत्र्यांना बोलायला चालतंय का, अडचण नाही आहे. आपल्या समाजाच्या विरोधात असणाऱ्या काही बीडमधल्याच काही इतर जातीच्या नेत्यांना पक्ष घरात बसून बोलायला त्यांना काय अडचण नाही. पण एक मराठा समाजाचा एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून, एक अभ्यासक म्हणून मला त्यांना काही सांगायचं होतं, गुजगोष्टी करायच्या होत्या. त्याच्यासाठी मात्र जरांगे पाटलांना नव्हतं, असं मी काहीच करणार नव्हतो. बरं, माझ्या हातात काही नव्हतंच. मी काय जरांगे पाटलांना काही असं आतमध्ये जाऊन काही मी वेगळं काय सांगणार होतो का? नाही सांगणार होतो. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. मराठा समाजाच्या एकीसाठी मी नेहमीच अपमान पचवून माझ्या भूमिका मी घेतलेल्या आहेत, यापुढेही मी घेणार आहे. आपण एकदा नेता निवडला, त्या नेत्याच्या पाठीमागं चाललं पाहिजे, ह्या भूमिका माझ्या पूर्वीपासून होत्या आणि आजपर्यंत आहे. मी मराठा समाजाच्या मानसिकता समजतोय, मराठा समाजाची भावना समजतोय. समाजाला आज एकी पाहिजे, एकी असल्यावर आपलं काहीही होऊ शकतंय, आपण काही मिळवू शकतोय, ही मराठा समाजाची भावना आहे आणि माझ्याकडनं ती अपेक्षा जास्त आहे. त्यामुळं मी काही गोष्टी मनाला लावून घेत नाही, पण समाजाच्या हिताच्या काही ज्या गोष्टी असतील त्या मी ठामपणे सांगतो आणि ती नीतिमत्ता माझ्याकडे आहे. काल ज्या पद्धतीनं समाजानं माझ्यावर प्रेम दाखवलं त्यातून एक सिद्ध झाले की समाजाचा माझ्यावर सुद्धा थोडा बहुत विश्वास आहे आणि आपण मराठा समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणासाठी हा लढा जो उभा केला, ह्या लढ्याच्या यशस्वीतेसाठी, सामान्य लोकांनी जिंकलेला लढा टेबलावर हरू नये यासाठी मी माझ्या भूमिका कधी कायम घ्यायला तयार आहे. समाजासाठी मी उपलब्ध आहे. त्यामुळं माझी मराठा समाजाच्या बांधवांना मी आभार मानायचा आहे. मला माझी विनंती आहे की बांधवांनो, माझ्याकडनं बी जर काही चूक झाली असेल, अनावधानानं काय चूक झाली असेल तर मी तुमचं लेकरू आहे. मला उदार अंतकरणानं तुम्ही माफ करावं. मी चूक केलेली नाही, पण तरी तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मनात असं कधीतरी माझ्याविषयी एक बाबा ह्यांना भेटला आणि त्यांना भेटला, कुणामुळं तरी काही झालेलं असेल, पण मला उदार अंतकरणानं तुम्ही माफ करावं. मी समाजाच्या हितासाठी लढलोय, ही चळवळ उभी करण्यासाठी संघर्ष केलाय. ह्या चळवळीला यश आलेलं मला सुद्धा बघायचं आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या यशात, तुमच्या सगळ्यांच्या संघर्षात मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय. यापुढेही करायचं आपल्याला. धन्यवाद.